हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 7वा. ज्ञान विज्ञान योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 7वा. श्लोक क्रमांक 30. साधिभूताधिदैवं माम साधियज्ञं च ये विदुहा प्रयाणकाले अपि च माम ते विदुः युक्तचेतसः. आदिभूत, आधिदैव आणि आधियज्ञ यासह मला जे जाणतात ते माझ्यातच सतत युक्त असतात आणि अंतकाळीही मलाच जाणतात, त्यामुळे मलाच येऊन मिळतात. श्लोक क्रमांक 29मध्ये भगवंत श्रींनी शरीर आणि योनी यांच्यामध्ये होणाऱ्या जन्ममरणाचे आणि त्यामधून मिळणाऱ्या मुक्तीचे रहस्य सांगितले. ही भगवंत श्रींची साकार दृश्य सगुण ओळख होती. असा साधक ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म जाणतो. येथे भगवंत श्रींची निराकार अदृश्य निर्गुण ओळख करून घ्यायची आहे. आदिभूत म्हणजे जे काही येथे अगोदरच आहे ते सर्व. येथे सर्वप्रथम पंचमहातत्वे होती, त्यामधून सर्व गोष्टी निर्माण झाल्या. सजीवांना जगण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा आज या पंचतत्वांमुळेच प्राप्त होत आहेत. या निर्मित झालेल्या वस्तू जेव्हा त्यांचे आयुष्य संपले म्हणून नष्ट होतात, तेव्हा त्या या पंचतत्वातच विलीन होतात. पंचमहातत्वांची ही जशी सजीव सृष्टीवर मेहरबानी आहे, तसेच ही पंचमहातत्वे विनाश करणारी हानिकारकही आहेत. भूकंप, पूर, सुनामी, लाटा, वादळ, आग अशी त्यांची अक्राळ विक्राळ रूपे सजीवांना उपद्रवी आहेत. उपयुक्तता आणि उपद्रवीपणा अशा दोन्ही ठिकाणी भगवंत श्रींना ओळखायला शिकायचे. आधिदैव म्हणजे सज्जन, साधू, योगी, देवदेवता ही भगवंताची रूपे जाणायची. याचबरोबर यांच्या शापांमुळे, दैवी कोपांमुळे जे काही सहन करावे लागेल तेही भगवंताचेच रूप होय हे ओळखावे. अधियज्ञ म्हणजे सर्वत्र भगवंत श्री व्यापून ते या विश्वाच्याही बाहेर उरले आहेत हे जाणायचे. येथील ज्ञान विज्ञान म्हणजे भगवंत श्रीच आहेत हे ओळखायचे. शापादपी शरादपी जे काही घडेल त्याचा स्वीकार करायचा. ही भगवंत श्रींची ओळख पचायला, कळायला, जाणायला जरा जड आहे, परंतु ती ज्ञानाने समजून घ्यायची, रोजच्या अनुभवातून जाणून घ्यायची. प्रकाशात जसे भगवंत श्री आहेत तसेच ते काळोखातही आहेत. सौख्यात जसे भगवंत श्री आहे तसेच ते दुःखातही आहेत. पुण्यकर्मात सात्विकतेत जसे भगवंत श्री आहेत तसेच ते पापकर्मात राक्षसातही आहेत. हास्याच्या गडगडाटात जसे भगवंत श्री आहेत तसेच ते पीडा, संताप, क्रोधातही आहेत. भगवंत श्रींना पूर्ण रूपात पाहायचे आहे. त्यांना केवळ एक सुरी जाणायचे नाही. तसे जाणणे अर्धवट होईल. सुस्वरात आणि बेसुरात असे दोन्ही ठिकाणी त्यांचेच रूप आहे. गोऱ्या छान छान कपडे घातलेल्या मुलात ते आहेत, तसेच ते काळ्या फाटक्या तुटक्या कपड्यातील धुळीने माखलेल्या मुलांतही आहेत. मानवाप्रमाणेच पशु, पक्षी, किडे, मुंग्या, वृक्ष, लता, पल्लवी, दगड, धोंडे, पर्वत, गोटे, ग्रह, तारे यातही आहेत. हे भगवंत श्रींचे पूर्ण रूप ज्याने जाणले तो भगवंत श्रीत युक्त होतो आणि त्यामुळे अंतकाळी त्याला भगवंत श्रींचीच आठवण राहते. त्यामुळे तो भगवंत श्रींच्यातच विलीन होतो, मुक्त होतो. ओम तत्सत इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगः नाम 7मः अध्यायः. अशा प्रकारे ओम तत्सत श्रीमद्भगवद्गीता नामक उपनिषदांचे उपनिषद असलेले, ब्रह्मविद्या आणि योगविद्या यांनी समृद्ध असलेले, यातील श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवाद रूपात ज्ञानविज्ञान योग हा 7वा अध्याय संपन्न.
अध्याय 7 समाप्त. ओम तत्सत्त्वम् असि. हरिओम.